शिवदारे अण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती असून सोलापूर आणि परिसराच्या विकासात अण्णांचे मोलाचे योगदान आहे, असं मत आमदार बसवराज पाटील यांनी व्यक्त केलं। माजी आमदार वी.गु. शिवदारे यांनी सोलापूर आणि परिसराच्या विकासात मोलाचे योगदान दिले। शिवदारे अण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती, अशा शब्दात आमदार बसवराज पाटील यांनी शिवदारे अण्णांच्या कार्याचा गौरव केला। श्री वी.गु. शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने सहकार महर्षी कैलासवासी वी.गु. शिवदारे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात झाला। या कार्यक्रमात आमदार बसवराज पाटील बोलत होते। या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि पाण्याचे अभ्यासक रजनीश जोशी यांनी सोलापूरच्या जलनियोजनावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांच्या हस्ते करण्यात आले। प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी केले। आमदार बसवराज पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की अण्णांनी सर्वच क्षेत्रात प्रेरणादायी कार्य केले असून विधिमंडळातही त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे। अण्णा म्हणजे या परिसराची मोठी संपत्ती होते आणि त्यांचा हा कार्याचा वारसा राजशेखर शिवदारे समर्थपणे पुढे नेत आहेत। सोलापूरचा परिसर महाराष्ट्रात राहिला पाहिजे यासाठीही अण्णांनी मोठे प्रयत्न केले। खास करून दक्षिण सोलापूरच्या परिसराला विकासाच्या वाटेवर आणण्याचे काम अण्णांनी केले। या जिल्ह्यामध्ये दिलेलं त्यांचं योगदान, प्रत्येक क्षेत्रामध्ये केलेलं काम, विधिमंडळामध्ये 15 वर्ष या भागाचे एक लोकप्रतिनिधी म्हणून केलेलं काम आणि आत्ताच त्याचा उल्लेख केला सहकार, शिक्षण, सामाजिक या सगळ्या क्षेत्रामध्ये एक अतिशय मोठ्या अशा प्रकारचं काम अण्णांनी या भागामध्ये केलेलं आहे। खरं म्हणजे आज अण्णांचं आठवण, अण्णांच्या स्मृतीला उजाळा, अण्णांनी केलेलं कार्य या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिलो तर मला वाटतं पुढच्या पिढीला एक प्रकारची प्रेरणा, एक आदर्श अशा प्रकारचं हे कार्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। आणि म्हणून वेळोवेळी सातत्यानं अशा काही थोर विचारवंतांचं कार्य समाजासमोर आणणं ते सुद्धा मला वाटतं काळाची गरज। आणि म्हणून मी राजशेखरजींना मनापासून धन्यवाद देतो की अण्णांच्या पोटी राजशेखरजींचा जन्म होणं हे सुद्धा त्यांचं भाग्य आहे। समाजात दीर्घकाळ उल्लेखनीय व समर्पित कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना यावेळी जीवन गौरव पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सोलापूरचे प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर वीरेंद्र अवस्थी आणि सौ अनुराधा अवस्थी यांचा सन्मान करण्यात आला। पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांना जाहीर झाला असून त्यांच्या वतीने बंधू अमर कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला। कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल बार्शीचे प्रगतिशील शेतकरी दिनकर गुंड आणि सौ गुंड यांना सन्मानित करण्यात आले। तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचलित यमगरवाडी येथील एकलव्य आश्रम शाळेचा गौरव करण्यात आला। ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत, संतोष शिर्के आणि अशोक संकलेचा यांनी हा पुरस्कार स्वीकारला। यासोबतच शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त प्रणव बिराजदार, गंगाधर बिराजदार आणि शिवानंद शिंगडगाव यांचाही गौरव करण्यात आला। तसेच जलतरण स्पर्धेत उत्तम यश मिळवल्याबद्दल श्रद्धा किनगी यलगाम यांना प्रोत्साहनपर सन्मानित करण्यात आले। या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार, पाण्याचे अभ्यासक रजनीश जोशी यांनी सोलापूर जिल्ह्याचे जलनियोजन या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली। या पर्जन्य छायाच्या प्रदेशातल्या लोकांनी राहायला कसं पाहिजे, लोकसहभाग जो आहे हा लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे हे सिद्धेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं। आणि साधारणपणे 11व्या शतकामध्ये त्यांनी आपला सिद्धेश्वर तलाव सोलापूरचा जो आहे तो खोदायला लोकांच्या सहभागातून लोकांनी हे काम करावं आणि हा तलाव निर्माण केला। आणि त्यानंतर अनेक शतकं या सिद्धेश्वर तलावामधूनच सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता। डॉक्टर बाहुबली जोशी यांनी मला नगरपालिकेच्या संदर्भातली 100 वर्षाची एक स्मरणिका दिली। त्या स्मरणिकेमध्ये 100 वर्षापासून म्हणजे सोलापूरला सिद्धेश्वर तलावातून पाणी पुरवठा कशा पद्धतीने केला जात होता त्याच्याबद्दलचं अतिशय सविस्तर आणि नेमकं वर्णन केलेलं आहे। सांगायचा मुद्दा असा की सिद्धेश्वर महाराजांनी लोकसहभाग हा जो मुद्दा महत्त्वाचा दिलेला आहे तर आपल्या आजच्या जलनियोजनाचं मुख्य सूत्र हे लोकसहभाग हेच असणार आहे।
ज्यांची 100वी जयंती आहे या ठिकाणी, असे आदरणीय या ठिकाणी शिवदारे अण्णा, खरं तर अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांचा परिचय आहे असे सहकार महर्षी असतील, शिक्षण महर्षी असतील, ऋषी महर्षी असतील, असे शिवदारे अण्णा ज्यांचा परिचय अख्ख्या महाराष्ट्राला आहे, ज्यांनी त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठं योगदान या महाराष्ट्राला दिलेलं आहे, जे माजी आमदार या ठिकाणी ते राहिलेले आहेत आणि त्यांचा वारसा आज या ठिकाणी त्यांचे पुत्र जे सोलापूरचं भाग्य असेल असे या ठिकाणी राजशेखरजी शिवदारे हे या ठिकाणी राबवित आहेत. खरं तर आपण पुरस्कार ज्यांच्या वतीने घेतलेला आहे ते सगळे भाग्यवान आहेत आणि शिवदारे अण्णांनी जे काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे, ते काम डोळ्यासमोर घेऊन निश्चितच सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं अशी या पुरस्कारापाठीमागची प्रेरणा आहे. माझा जन्म हिमालय, सिक्कीम 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 सिक्कीमचं जेवढा मला अभिमान आहे त्यापेक्षा जास्त अभिमान लई भारी सोलापूर करायला, लई भारी लई भारी म्हणजे सोलापूर. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही एवढा मला सपोर्ट दिला. असामान्य म्हणजे सामान्य माणसाला असामान्य करून टाकलं असं. ज्यांनी या 8 दिवसामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला सल्ले दिले आणि हा कार्यक्रम 8-10 दिवसाचा कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, त्यामध्ये सिद्धेश्वर बँक पूर्ण कर्मचारी असतील, डायरेक्टर मंडळ असेल, DSTS मंडळ असेल, केळवेकर सर असतील, सर्व त्यांची टीम असेल, सिद्धसंघ प्रतिष्ठानचे प्रकाश वाले असतील, त्यांचे सर्व सहकारी, कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षकेतर आणि पत्रकार, या सर्वांचं मी स्वागत तर केलं तर पुन्हा आभारही मानतो. शिवदारे कुटुंबीय आपल्या ऋणामध्ये राहण्यास आटोकाट प्रयत्न करेल. आमच्याकडनं जे काही पाहिजे असेल सामाजिक दृष्टिकोनातून आमची तयारी आहे. शिवदारे प्रतिष्ठानकडनं कुठलेही आपण आमच्याकडनं अपेक्षा करा, आम्ही ते पूर्ण करण्याचं आज तुम्हाला वचन देतो. या प्रसंगी सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, माजी अध्यक्ष प्रकाश वाले, भारती शिवदारे, सुचेता थोबडे, रुपाली बिराजदार, सुरेखा गंभीरे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ, प्रतिष्ठानचे विश्वस्त, प्रतिष्ठित नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शुभदा उपासे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉक्टर बाहुबली दोशी यांनी मानले.